श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. युवक युवतींना शिक्षण घेत असताना महाविद्यालयातच कौशल्याधारित प्रशिक्षण मिळावं, त्याद्वारे त्यांना रोजगार मिळावा, स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी राज्य सरकारनं महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कौशल्य विकास केंद्रांद्वारे कुठल्या व्यवसायांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे, या केंद्रात प्रवेश घेण्याची प्रक्रिया कशी असेल, याबाबत जाणून घेऊयात आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून. श्रोते हो, शिक्षण घेतल्यानंतर हाती विशेष कौशल्य नसल्यानं अनेक युवक युवतींना नोकरीची संधी मिळत नाही. त्याची दखल घेत केंद्र सरकारनं कौशल्याधारित नवीन शैक्षणिक धोरण आखलं आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्रालयातर्फे युवक युवतींना कौशल्याधारित प्रशिक्षण मिळावं, यासाठी महाविद्यालयातच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाला महाविद्यालयांकडून सकारात्मक प्रतिसाद लाभत असल्याचं कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. आपण प्रत्येक महाविद्यालयावर सोडलेलं आहे की तुम्ही तिथले लोकल रिक्वायरमेंटच्या हिसाबचे कौशल्य विकास विभाग निवडा. आमचा विभाग महाराष्ट्र सरकार यांच्या सर्व आर्थिक भार वहन करणार आहे. यामध्ये आपण साधारणतः 4-4 महिन्याचे कोर्स देणार आहे. त्यामध्ये 30-30 विद्यार्थ्यांची 2-2 तुकडी येणार आहे. असा करून प्रत्येक वर्षामध्ये साधारणतः 180 विद्यार्थी एक महाविद्यालयातून तयार होतील आणि 2000 महाविद्यालय 1800 किंवा 2000 महाविद्यालय मोठी संख्या महाराष्ट्रामध्ये स्किल साठी डेव्हलप होणार आहे. यासाठी आपण महाविद्यालयाची निवड अशी केली की त्याच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, क्लासरूम आहे, टीचर्स आहे, लॅब आहे आणि विद्यार्थी पण आहे आणि त्यांना माहिती आहे की इथे काय कौशल्य विकासची गरज आहे. प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजीचे या नवीन जे त्याने एज्युकेशन पॉलिसी आणलेली आहे त्यामध्ये त्याने स्किलचा फार मोठा महत्व दिलेला आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारने माननीय एकनाथरावजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय अजितदादा पवार यांचे निर्देशानुसार मार्गदर्शनामध्ये आमच्या कौशल्य विकास विभागाने हा तयार केलेला आहे. अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की हा पॅटर्न पूर्ण देश यांची कॉपी करणार आहे किंवा यांच्यापेक्षा जास्त कौशल्य विकासासाठी गरजू विद्यार्थी योग्य एज मध्ये कुठेही मिळणार नाही. मी आकाशवाणीच्या मार्फत पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना विनंती करतो की तुम्ही हा तुमच्या भल्यासाठी आहे. महाराष्ट्रामध्ये आज जे काही समस्या चालली आहे सर्व रोजगारची चाललेली आहे. सर्व आंदोलन रोजगारसाठी होत आहे. एक वेळा आपले मुला मुली स्किल्ड झाले तर तिथे रोजगारची कमी राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये फार मोठे उद्योग येणार आहे. उद्योग आणण्यासाठी जमीन बघता, कच्चा माल बघता, फायनान्शियल बघता, तरी पण त्याशिवाय तेथे स्किल्ड फोर्स आहे का हे त्यांचा एक मूळ निकष असता. आत्ता महाराष्ट्रामध्ये चांगला मोठा स्किल फोर्स तयार होईल यासाठी आचार्य चाणक्य यांच्या नावावर एक अतिशय तेज आहे. त्यांच्या नावावर आपण सुरू केलेलं आहे. सर्वांनी सहभाग करावा. कोणाने काय यामध्ये अजून काही विचारायचे असेल तर आकाशवाणीच्या मार्फत किंवा आमच्या विभागाच्या मार्फत विचारू शकता. श्रोते हो, राज्यभरातल्या 1000 महाविद्यालयांमध्ये ही केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आकाशवाणीशी बोलताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी यांनी दिली. महाविद्यालयामध्ये अनेकदा लॅब्स असतात, तिथे प्रोजेक्ट सुद्धा केले जातात, परंतु एक स्ट्रक्चर्ड कौशल्य विकासचे प्रशिक्षण देण्याची सुविधा नव्हती. म्हणून राज्य शासनाने कौशल्य विकास विभागाच्या अंतर्गत ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेमुळे महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांना स्किल इंडिया डेव्हलपमेंट पोर्टलवर नोंदणी करून घेण्यात आलेली आहे. त्यांना केंद्र शासना आणि राज्य शासनाच्या मार्फत जे NSC-VET आणि महाराष्ट्र शासनाचे जे सर्टिफिकेट असतो ते सर्टिफिकेट तरुणांना मिळणार आहेत. आपल्याकडे 200 तास पासून 600 तास पर्यंतचे आपण इंडस्ट्री 4.0 चे जे न्यू एज कोर्सेस असतात ते आपण घेतलेले आहे. याच्यामध्ये ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, एरोस्पेस आणि रोबोटिक्स, ड्रोन्स, IoT, 5G अशा पद्धतीचे कोर्सेस आपण कॉलेजेसमध्ये निवडलेले आहेत. आपल्याकडे टोटल 1984 ट्रेड्स कौशल्य विकास विभागाच्या मार्फत प्रशिक्षण दिला जात असतो. परंतु महाविद्यालयांमध्ये आपण निवडून
108 इंडस्ट्री 4.0 चे ट्रेड घेतलेले आहेत. याच्यामध्ये प्रशिक्षण घेणारे मुलांना कौशल्य विकास विभागाच्या सर्टिफिकेट मिळणार आहे. याशिवाय नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत त्यांना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी जे एक बंधन नवीन शैक्षणिक धोरणामध्ये टाकण्यात आलेलं आहे त्याच्या अंतर्गत त्यांना क्रेडिट मिळण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये मदत होणार आहे. म्हणून ही अत्यंत शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण या दोन्ही बाबीमध्ये सांगड घालणारी एक योजना आहे. महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी एक उत्तम वातावरण असतो. तिथे प्राध्यापक असतात, विद्यार्थी तरुण असतात, पण तिथेच जरी कौशल्य विकास केंद्र सुद्धा उभारले तर त्याचा लाभ फक्त तरुणांनाच होणार नाही, पण आजूबाजूला सोसायटीला सुद्धा याचा लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत हे केंद्र जे आपण महाविद्यालयांमध्ये मान्यता दिलेली आहे, हे केंद्र आजूबाजूच्या परिसरातली शाळांसाठी सुद्धा न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत हब म्हणून सुद्धा काम करू शकतात. शाळांनी जरी या कॉलेजच्या केंद्राची निवड केली तर तिथे शाळांचे मुलं सुद्धा 14 पासून 45 वर्षापर्यंतचे तरुण युवक मुलं तिथे मुलं मुली जाऊन प्रशिक्षण घेऊ शकतात आणि त्यांना व्यावसायिक प्रशिक्षणाची जी अट आहे ते सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. आणि कम्युनिटीचे लोक आजूबाजूचे लोकांना सुद्धा जरी कुठल्या प्रशिक्षणाची गरज असेल तर ते प्रशिक्षण सुद्धा या केंद्रामध्ये दिला जाऊ शकणार आहे. तर मला वाटते की हे आचार्य चाणक्य महाविद्यालयीन कौशल्य विकास केंद्राचा लाभ आपल्या राज्यातील सर्व तरुणांनी, सर्व तरुणींनी, सर्व युवांनी, युवतींनी नक्कीच घ्यावेत. या योजनेमुळे महाविद्यालयांमध्ये फक्त शिक्षणच नव्हे, व्यावसायिक प्रशिक्षण सुद्धा मुलांना मिळणार आहे आणि जेणेकरून मुलं रोजगारसाठी सुद्धा तयार होणार आहेत. आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 प्रमाणे जे निकष व्यावसायिक प्रशिक्षणासाठी आहे, जे क्रेडिट घेणे बंधनकारक झालेले आहे, ते सुद्धा मुलांना मिळणार आहेत. श्रोते हो, योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नाव नोंदणीही करता येणार असल्याचं कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी यांनी सांगितलं. आपल्या विभागाची वेबसाईट mahaswayam.gov.in अशी आहे आणि त्याच्यामध्ये कौशल्य विकासचे प्रशिक्षण जे आपण देतो त्याच्यासाठी kaushल्य.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ही सर्व सुविधा आणि सर्व जानकारी उपलब्ध आहे. आपल्या या कोर्सेससाठी एलिजिबल कोण आहे? जसे मी सांगितले की न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020च्या अंमलबजावणीमध्ये हे कॉलेजेस हब म्हणून काम करणार आणि या कॉलेजच्या मुलांसाठीच नव्हे, आजूबाजूच्या शाळांसाठी आणि कम्युनिटीसाठी सुद्धा हे न्यू एज्युकेशन पॉलिसीचे हब म्हणून काम करतील. म्हणून याच्यामध्ये एलिजिबिलिटी जे आहे ते 15 ते 45 वयोगट याच्यामध्ये आहे. तर 15 वर्षाच्या मुलं जे 11वी 12वी मध्ये आहे, त्यांना सुद्धा 9वी 10वी मध्ये आहे, त्यांना सुद्धा जरी व्यावसायिक प्रशिक्षणाची गरज आहे तर ते या सेंटरमध्ये येऊ शकतात. आधार बंधनकारक आहे. आपल्या या प्रशिक्षणामध्ये आपले महाराष्ट्रातले नागरिक युवक तर अप्लाय करू शकतात, पण तुम्ही सुद्धा जरी मुंबईमध्ये शिफ्ट झालेले असेल, पुण्याला आलेले असेल किंवा अन्य ठिकाणी आलेले असेल आणि युनिव्हर्सिटी आणि कॉलेजेसमध्ये एनरोल केलेले असेल आणि त्यांना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे, तर त्या मुलांना सुद्धा याच्यामध्ये लाभ मिळणार आहेत. आपल्याकडे कॉलेजेसमध्ये शिकणारे, शाळांमध्ये शिकणारे आणि कम्युनिटीचे सुद्धा 15 ते 45 वयोगटातील सर्व तरुण तरुणी, युवक युवती या योजनेसाठी पात्र असतात. आणि या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी या कॉलेजेसमध्येच मुलांना मॉबिलाइज होणार आहे. या सेंटर्सची माहिती मुलं घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर सेंटरमध्ये बॅचेस तयार केल्या जातात. आपण 10 मुलांच्या बॅच सुद्धा एक्सेप्ट करतो. 10 ते 40 मुलांच्या बॅच तयार केला जातो आणि त्या बॅच प्रमाणे प्रशिक्षण या कॉलेजेसमध्ये होणार आहेत. आणि आपण यावर्षी प्रत्येक कॉलेजमध्ये 150 याप्रमाणे प्रशिक्षणचा टार्गेट दिलेले आहे आणि ही योजना यशस्वी झाली तर या योजनेचा अजून विस्तार सुद्धा अन्य सुद्धा जे कॉलेजेस आहे, जे इच्छुक आहे त्याच्यामध्ये सुद्धा करता येऊ शकेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण बंधनकारक आहे. युनिव्हर्सिटीजनी याच्यासाठी कॉलेजेसला कशा पद्धतीने व्यावसायिक प्रशिक्षण घेतला तर मुलांना क्रेडिट मिळणार आहे. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये काही ठराविक क्रेडिट सर्व महाविद्यालयाच्या मुलांसाठी नवीन शैक्षणिक धोरणमध्ये बंधनकारक आहे. आपण जे आचार्य चाणक्य महाविद्यालयीन कौशल्य विकास केंद्र उभारलेले आहेत
इथे जे कौशल्य विकासचं प्रशिक्षण दिला जाणार आहे ते NSC-VET ची मान्यता, त्याला केंद्र शासनाची मान्यता आणि राज्य शासनाची सुद्धा मान्यता आहे. आणि म्हणूनच याला युनिव्हर्सिटीजला सुद्धा ते व्यावसायिक प्रशिक्षणाचे क्रेडिट देण्यासाठी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. कारण हे मुलं जे प्रशिक्षण पूर्ण करणार 200 ते 400, 600 तासपर्यंतच्या, तो प्रशिक्षण शासनमान्य, केंद्र शासनमान्य प्रशिक्षण होणार आहे. आणि हे आपण नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क मध्ये मान्य केलेले कोर्सेस या प्रशिक्षण केंद्रामधून करणार आहोत. आपण जे याला निवडताना सुद्धा सर्व आपल्याकडची युनिव्हर्सिटी थ्रू आहे त्या कुलगुरूंना पत्र पाठवून, त्यांना भेटून, त्याच्याशी चर्चा करून हे आपण कौशल्य विकास केंद्र सुरू केलेले आहे. म्हणून सुद्धा कुठल्याही जे विश्वविद्यालय आहे त्यांना, या मुलांना जे महाविद्यालयीन प्रशिक्षण केंद्रामधून कौशल्य विकासच्या क्रेडिट घेणार आहे त्यांना अजिबात अडचण होणार नाही. माझी युवांना एक नम्र विनंती आणि आवाहन, फक्त प्लेन ग्रॅज्युएशन BA, BCom, BSc, BTech हे केल्यानंतर रोजगार मिळत नाही. आज रोजगार ज्या सेक्टरमध्ये उपलब्ध आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक स्किल्स सुद्धा, आणि जरी आपण स्किल्ड असणार तर आपल्याकडे रोजगारची जे अवसर आहे ते फक्त महाराष्ट्रातच नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेक ठिकाणी रोजगारचे अवसर निर्माण होत आहेत आणि रोजगारचे अवसर उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीच्या मार्फत आपण महाराष्ट्र इंटरनॅशनल म्हणून एक उपक्रम सुरू केलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा इंडस्ट्री 4.0 ट्रेड्स, सोलार टेक्निशियन आहे, EV टेक्निशियन आहे, किंवा इव्हन मेकेट्रॉनिक्स, मेकॅनिकल जे कोर्सेस करतात, नर्सिंगचे जे कोर्सेस करतात आणि त्याच्यानंतर ते ऍडव्हान्स लँग्वेजचे कोर्सेस करतात, अशा युवांना, युवतींना जगभरात रोजगारची संधी उपलब्ध होत आहेत. म्हणून युवांनी कौशल्य विकासाकडे नक्कीच लक्ष द्यावेत आणि प्लेन ग्रॅज्युएशन, अकॅडमिक फक्त लर्निंगसाठी किंवा फक्त डिग्री घेण्यासाठी कधीही शिक्षण घेऊ नका. आणि कुठल्या तरी आपण स्किल नक्कीच डेव्हलप करा, जेणेकरून तुम्हाला रोजगार मिळण्यासाठी तुमच्याकडे खूप भरपूर संधी निर्माण होणार आहे. माझी सर्वांना हीच आव्हान आहे की रोजगाराचे अवसर कमी नाही, फक्त आपण त्या रोजगारांप्रमाणे कुशल नसतो. म्हणून महाराष्ट्र कुशलयुक्त आणि रोजगारयुक्त सुद्धा व्हावेत, याच्यासाठी आपण ही योजना आणलेली आहे. तर सर्व युवांनी याचा लाभ घ्यावेत. श्रोते हो, देशाच्या विकासाला गती देण्यात युवा शक्तीचा मोठा वाटा असतो. राज्यातल्या युवक युवतींना कालसुसंगत तंत्रज्ञानाचं कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राद्वारे करण्यात येणार आहे. कुशल मनुष्यबळ मिळाल्यानं राज्यातल्या औद्योगिक विकासाला चालना मिळू शकते. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य लता देवकर, लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन अंकिता आपटे.